आज या ठिकाणी मौजे वारुंजी तालुका कराड जिल्हा सातारा या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये या कराड तालुक्यातले एक नामवंत मैदान आदरणीय आमचे नेते नामदेव काशीनाथ पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असा ओपनचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा दिनांक 17 मेला संपन्न होणार आहे. आदरणीय आप्पांचा वाढदिवस असतो 28 मेला, परंतु निसर्गात रोजच वातावरणात बदल होत चाललाय आणि गेल्या वर्षी 28 मेला मैदान होणार होतं, परंतु 11 मेलाच पाऊस चालू झाला. त्यामुळे गेल्या वर्षी मैदान घेता आलं नाही. त्यामुळं समस्त ग्रामस्थ मंडळ वारुंजी आणि आप्पांच्यावरती नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी यांनी एक 10 दिवस अगोदर हे नियोजन घेतलेलं आहे आणि त्यामुळे 17 तारखेला आप्पांच्या वाढदिवसानिमित्त काळ्या मातीतलं एक मानाचं मैदान या वारुंजीत संपन्न होणार आहे. काळी माती म्हटले की बऱ्याच बैलगाडी मालकांना उत्सुकता असते की काळ्या मातीत पळायला भेटलं पाहिजे, परंतु आता पावसाळा आलाय, पाऊस चालू होणार आणि काळ्या मातीतलं या महाराष्ट्रातलं मला वाटतं शेवटचंच मैदान या कराड तालुक्यात संपन्न होतंय आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आज वारुंजी गावामध्ये आलेलो आहे. या गावातील सर्व मंडळी, आप्पांच्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, आदरणीय नयन भाऊ, सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हे मैदान कुठल्या पद्धतीनं होणार आहे, मैदानची रूपरेषा काय आहे, बक्षिसाची रक्कम कशी आहे, क्वार्टर फायनलला बक्षीस किती आहे, त्यामुळं फाटीची पद्धत काय आहे, फाटी कुठल्या पद्धतीनं केलेली आहे, किती फूट पल्ला आहे, हे सर्व आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आदरणीय नयन भाऊ आहेत आपल्यासमोर. भाऊ नमस्ते. नमस्ते. आदरणीय आप्पांच्या वाढदिवसानिमित्त आपण 17 मेला भव्य आणि दिव्य असं नियोजन केलं ओपन मैदानचं. बैलगाडी मालकांना तुम्ही काय सांगाल, कुठल्या पद्धतीनं मैदान संपन्न होणार, बक्षिसाची रूपरेषा कशी आहे, इथं येणारे जे व्यावसायिक बंधू आहेत, येणारे बैलगाडी मालक आहेत, त्यांना बैल बांधायला जागा म्हणा किंवा येण्यासाठी रस्ता किंवा काय, कुठल्या पद्धतीनं आप्पांचं नाव म्हटलं की बरेच बैलगाडी मालक उत्सुक असतात की कराड तालुक्यातलं शेवटचं मैदान 28 मेला संपन्न होतं. तिथून पुढे मला काय वाटत नाही कराड तालुक्यात मैदान होतं, कारण पावसाळा चालू होतो. पण आता निसर्गानं थोडंसं निसर्ग सुद्धा बदलत चाललाय. त्यामुळे तुम्ही 10 दिवस अगोदर हे अतिशय सुंदर असं नियोजन केलंय. आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी मालकांना दाखवताय. बक्षिसाची रूपरेषा काय आहे या मैदानात उद्याच्या? सर्वप्रथम सर्व येणाऱ्या बैलगाडी मालकांचं आमच्या नामदेव पाटील आप्पा युथ फाउंडेशन तर्फे मी सर्वांचे स्वागत करतो. आणि ह्या मैदानाबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचे नेते माननीय श्री नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी 28 मेला हे मैदान जे आहे ते आम्ही घेत असतो. पण गेल्या वर्षी पावसाच्या लवकर आगमनामुळं आम्हाला मैदान घेता आलं नाही. पण यावरती सुद्धा आम्ही मात करत यावर्षी 10 दिवस आधी म्हणजे 17 मेला आम्ही हे मैदान आपल्या वारुंजी येथे घेत आहोत. तर या मैदानासाठी आम्ही आमच्या शिवारातीलच काळ्या मातीचं जी सगळी जमीन आहे त्या काळ्या मातीच्या जमिनीमध्ये मैदान आम्ही घेत आहे. त्यासाठी जे खाऊची किंवा जे खाण्यासाठी जे स्टॉल आहेत त्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे. बैलांना बांधण्यासाठी जवळजवळ एक 7 ते 8 एकर सेपरेट क्षेत्र आहे. पार्किंगसाठी 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पुन्हा सेपरेट रान आहे. आणि त्याच्याबरोबरच आम्ही दरवर्षीप्रमाणे काहीतरी वेगळं म्हणून यावर्षी सुद्धा मैदानामध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक गट पास करणाऱ्या गाडीसाठी आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचबरोबर बक्षिसं जी आहेत ती बक्षिसं सुद्धा प्रथम क्रमांक आहे 1,51,243, द्वितीय क्रमांक आहे 1,02,243, तृतीय आहे 75,243, चतुर्थ आहे 51,243, पंचम आहे 31,243, सहावा आहे 25,243 आणि सातवा आहे 12,340. आणि त्याच्याचबरोबर क्वार्टर फायनलला ज्या गाड्या असतील त्या 7च्या 7 गाड्यांना 3,243 रुपयाचं बक्षीस आपण इथं देतोय. आणि त्याचबरोबर हे जे आपलं मैदान आहे ते मैदान आपला महाराष्ट्र बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमांचे पालन करून काटेकोरपणे कोणत्याही बैलावरती अन्याय, कोणत्याही गाडी मालकावरती अन्याय न करता पार पाडण्याचा जो आमचा मानस आहे, ज्या सालाबादप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीनं मैदान सुव्यवस्थित नियमांचे पालन करून जसं असतंय तशा पद्धतीनं मैदान आपलं पार पडणार आहे. तरी आत्तापर्यंत जवळजवळ 100 ते 125 गाड्यांची नोंद आपली झालेली आहे. तर त्या नोंदीवरती आम्ही ठरवू की आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला लाईव्ह स्ट्रीमिंगवरती आपण गट पाडायचे
की न पाडायच्या आपण गाड्या नोंदीवरती आपण ठरवून त्या पद्धतीनं आपण लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण त्या सूचना प्रत्येक वेळी आपण जारी करू. नमस्कार, मी सागर पाटील. वारुंजी येथे आमचे नेते नामदेव काशीनाथ पाटील अप्पा, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही येत्या 17 तारखेला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आम्ही भरवलेलं आहे. त्या संदर्भाची बऱ्यापैकी माहिती बबलू दादांनी आणि आमच्या नयन दादांनी तुम्हाला दिलेली आहे. तरीसुद्धा मी फाटीची आणि बाकीच्या सुव्यवस्थेची माहिती तुम्हाला आम्ही देत आहे. या ठिकाणी साधारणतः 900 फूट पल्ला बैलगाडीसाठी आम्ही ठेवलेला आहे. साधारणतः 14 फुटाची बरोबर फाटी पळण्यासाठी प्रशस्त आहे. काळ्या मातीचं व्यवस्थितरित्या रोलिंग करून पाणी मारून आम्ही फाटी तयार केलेली आहे. बैल बांधण्यासाठी साधारणतः 10 ते 15 एकर क्षेत्र आजूबाजूला आम्ही ठेवलेलं आहे. 2 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, 4 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. येण्या जाण्यासाठी लोकांसाठी गैरव्यवस्था होणार नाही याची व्यवस्था आम्ही दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर बैलगाड्यांमध्ये काय ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बैलांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. चाऱ्याची व्यवस्थासुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. जर का काय बैलगाडी इच्छुक आदल्या दिवशी जर का मुक्कामी इथे येणार असतील तरीसुद्धा त्यांची सर्व व्यवस्था म्हणजे बैलाची व्यवस्था असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे काही लोक येणार आहेत त्यांची जेवणाखाण्याची सोयसुद्धा आपण या ठिकाणी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं करणार आहे. बाकी काय सांगायचं, टेलर दोन्ही बाजूला बॅरिकेड आपण लावत आहे. स्टार्टपासून शेवटपर्यंत बॅरिकेड आहे. ट्रेलर आपण लावत आहे. साधारणतः 700 ते 800 फूट बॅरिकेड दोन्ही बाजूला लावत आहे. स्टेजची व्यवस्था एका बाजूला केलेली आहे. येण्यासाठी लोकांसाठी जे काय खाद्यपदार्थांच्या वस्तू आहेत, गाड्या आहेत, वडापावच्या गाड्या आहेत, त्यासाठी एका बाजूला व्यवस्था सोय आम्ही केलेली आहे. प्रेक्षकांना बघण्यासाठी स्टेज आहे, उभं राहण्यासाठी बॅरिकेड आहे. सर्व काही म्हणजे तुमच्या नियमामध्ये सर्व काही ज्या गोष्टी आहेत सर्व आम्ही इथं केलेल्या आहेत. या ठिकाणी बैलगाडी मालक, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि कराड तालुका यांच्या नियमाला अधीन राहून हे मैदान संपन्न होणार आहे असं नयन भाऊंनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण संघटनेचा सहभाग असणं अतिशय गरजेचं आहे आणि या संघटनेच्या नियमाला अधीन राहून हे सुंदर असं मैदान या ठिकाणी वारुंजी गावात संपन्न होत आहे. त्याचबरोबर बैलगाडी मालक आदल्या दिवशी येणार आहेत लांबून, त्यांची राहायची, पिण्याच्या पाण्याची, बैलांची, चाऱ्याची, जेवणाची सुद्धा व्यवस्था आदरणीय नामदेव पाटील अप्पा युथ फाउंडेशन यांच्या वतीने केलेली आहे. याची सुद्धा बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची. खरोखर जे बरेच लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांनी आदल्या दिवशी आलं, आपल्याला बॅनर आहे प्रत्येक ग्रुपवरती पडलेला, त्या बॅनरवरती आपण मोबाईल नंबर आहेत आयोजकांचे, त्यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी यायचं आहे. आपली सर्व सोय या ठिकाणी केली जाईल. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी वारुंजी ग्रामस्थांनी आदरणीय अप्पांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करा, जेणेकरून लवकर गाड्या नोंद केल्या तर आपल्याला या ठिकाणी आदल्या दिवशी लॉट पाडायला सोपं पडेल. अशा बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. आदरणीय रणजित भाऊ पाटील आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील. नमस्कार. वारुंज जिल्हा परिषद गटाचे नेते नामदेव अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त वारुंज येथे भव्यदिव्य मैदानाचे आयोजन केलेले आहे. तर सर्वांनी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी लवकर बैलगाडी मालकांनी करावी आणि दिवसासकट जेवढे लवकर मैदानाचे पार पाडता येतील मैदान तेवढे आमचा प्रयत्न राहील. तरी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि भव्य दिव्य मैदानाचं आपले रास्त मैदान होणार आहे. तरी याचा सर्वांनी